विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुनंदन आनंद कंद हा, रघुनंदन आनंद कंद हा, रघुनंदन आनंद कंद हा, सदनी सुंदर झंझापुरा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, माझा विसावा, माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, सुख शांती देत से जीवा, 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 उरला प्रभु निर्मल भावा, उरला प्रभु निर्मल भावा, सुख शांती देत से जीवा, उरला प्रभु निर्मल भावा, शरण निकरा राम पदाला, राम पदाला, शरण निकरा राम पदाला, राम पदाला, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा.
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा अखंड ध्यान निरूपणाचा, ध्यान मानस पूजेद्वारे भगवंताचं अस्तित्व, त्याची सोबत, त्याचं मार्गदर्शन आपल्याला सतत कसं ताजं राहील, लाभत राहील, याचा हा समास आहे. त्याच्या आपण हे भाग आपण गेल्या वेळी बघितले. आणि आज आता या मार्गातील काही गैरसमजुती आणि त्याच्यावर मार्गदर्शन, असा हा काही गैरसमजुती लगेच मार्गदर्शन, पुन्हा काही दुसऱ्या गैरसमजुती लगेच मार्गदर्शन, अशा या ओव्या आहेत. आणि मग शेवटी जो निष्कर्ष काढला आहे तोही आपण बघूच. तर ह्यांनी काय होतं की आपल्याला ही सर्वोत्तमाची उपासना आहे, त्याच्यातले जे पॉइंटर्स आहेत ते आपल्याला छान समजतात. ते आता आपण बघूया की गेल्या वेळी कसं म्हणले की ह्या याच्यासाठी आपल्याला त्यांनी एक रूपक त्यांनी सांगितलं की स्वप्नामध्ये आपल्या जागृतीमध्ये अ, भगवंत सदा सर्वदा सदोदित आपल्याला उपलब्ध आहे. कसा? तर स्वप्नामध्ये असतो तसा. मग त्याच्यावरती एक प्रश्न आला की स्वप्न आणि जागृती तर ते ठीक आहे, पण म्हणले आपण जागृत असतो तेव्हा म्हणे त्याच त्याच गोष्टी वारंवार घडतात, आपल्याला खात्री असते. पण स्वप्नाचं तसं नसतं. स्वप्न मग कोणी का त्याच्यामध्ये काय रिपिटेशनचा जी खात्री असते जागृतीतली, ती स्वप्नात नसते. आणि म्हणजे स्वप्नातनं जागा झाल्यावर आपण जागृतीत येतो. मग त्याचा काय संबंध आहे? तर आपण बघूया. फक्त फक्त असं आहे की कुठली उदाहरण दिलं असेल त्याला मर्यादा असतात. पण विचार मात्र असा करायचा. त्यांनी काय विचारलं? स्वप्नातनं जाग झाल्यावर जागृत येतं, मग ते स्वप्न आणि जागृत वेगळं वेगळं नाही आहे. म्हणजे त्याचा तुलना होऊ शकत नाही स्वप्न आणि जागृतीची. तर एक बघा, एक पुस्तक आहे, तुमच्यापैकी अनेकांनी वेदांताचं अध्ययन केलेलं आहे. अद्वैत मकरंद नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 21-22 प्रकारे असं दाखवलंय की अगदी स्वप्नासारखंच जागृतीमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीत चैतन्य आहे. मी त्यांना चेतविता आहे. आणि ते जसं अगदी स्वप्नासारखंच. त्याच्यातली फक्त एकच शंका सांगतो की त्याने आपल्याला बऱ्याचशा शंका आपल्या जातील. तर म्हणले स्वप्नातनं जागे झालो की आपण जागे होतो, जागृतीच येतो. पण मग म्हणे हे वेगळं आहे की, कारण कारण का म्हणे जागृतीतनं जागा झाल्यावर आणखीन काय व्हायचं? तर ते असं आहे. तर गुरुजी काय म्हणले त्या सत्संगामध्ये की म्हणे स्वप्नामध्ये म्हणे जी तुलना करायची, जी दोन सारख्या क्रियांची करायची. म्हणे स्वप्नात जर कोणी झोपला आणि जागा झाला तर स्वप्नातच जागा होईल ना. हा हा हा. मग ते जागेपणाचं या जागृतीतल्या याच्याशी मिक्स नाही करायचं. स्वप्नात समजा कोणी झोपला आणि स्वप्नात जागा झाला तर स्वप्नातच जागा झाला. हा. तर ह्या दोन वेगवेगळे एक मॉड्यूल्स आहेत असं म्हणा. आणि त्याच्यामध्ये जी तात्पर्य काय आपण काढलं की हे स्वप्नामधली जीवसृष्टी मी तयार केलेली आहे. आणि सचेतन आणि अचेतन, स्वप्नामध्ये असा निष्कर्ष काढला की दोन्ही या शक्तिरूप आहेत. हम्म. त्या मी तयार केलेल्या आहेत. स्वप्न काळापुरती
मी माझ्या काही विचारांना आज्ञा दिली की तुम्ही आता इथे हे जड वस्तू बना, टेबल खुर्ची जे काय बनायचं ते बना. आणि तुम्हाला गेल्या वेळी मी सांगितलं का? मला असं वाटतं या वर्गात नाही सांगितलं हे. कसं आहे, तर खूप दिवसांपूर्वी रामकृष्ण मिशनमध्ये गेलो होतो. तर तिथले स्वामी आहेतच. मग त्यांना त्यांची एक फॅमिली त्यांना भेटायला आली. 8-9 वर्षाची असेल मुलगी त्यांची. ते आल्या आल्याच सांगितलं, हां विचार, तुला काय प्रश्न पाहिजेत ते स्वामीजींना. ते असं अगदी, ते मुलांना खरं विचारायचं नसतं बरं का प्रश्न काही, त्यांना जास्ती उगीच ते पालक त्यांना उगीच त्यांना तर तिनं काय विचारलं की रामकृष्ण परमहंस हे देव आहेत का मनुष्य आहेत? हा, देव आहेत का मनुष्य आहेत? ते स्वामी अर्थातच आता हुशारच असतात स्वामी, त्यांनी आपल्यासारखे 10 जण बघितलेले असतात. ते म्हणले सांगतो सांगतो तुला, बस बस, तू काय आलीस, कुठून आलीस, काय ते सांगितलं. मग ते सगळं तिच्याकडनं काय तिला बोलण्यात गुंतवलं. मग ती तिथे आता त्या आश्रमामध्ये त्या बसायला आहेत ना, त्या खुर्च्या अ, लाकडी आहेत. त्या लाकडी खुर्चीत बसली होती. तर तिला विचारलं, आता मला म्हणे एक सांग, या खुर्चीत बसलेस या, ही म्हणे लाकूड आहे का खुर्ची आहे? तर ती गोंधळली मुलगी. मग त्यांनी समजावून मग कळलं तिला की हां, की हे लाकूड आणि खुर्ची आता म्हटलं तर आहे. मग मग म्हणले, हां तुझा काय प्रश्न होता? नाही नाही म्हणले स्वामीजी, मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळालं. हुशार होती मुलगी. तर याचा चेतन अचेतन या दोन्ही शक्तिरूप कशा, तर हे मी त्यांना दिले. मी माझ्या स्वप्नसृष्टीमध्ये मी घडवली आहे सृष्टी, त्यात मी चेतन आहे. तर आता ह्या जागृत जगातली, याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की कसं स्वामींचं एकमेकांमध्ये त्यांचं अगदी दृढ असतं. एक स्वामी होते, त्यांनीच सांगितलं, ते ब्रह्मचारी असताना ते एकदा काय झालं, आश्रमामध्ये होते तिकडे काय झालं, रागवले खूप. रागवले काहीतरी झालं आता आश्रमामध्ये, रागवले. ते धाडकन ते गेले खोलीत स्वामींच्या, आणि दार जोरात पायानी लाथाडून बंद केलं. काहीतरी बघायला लागले सगळे लोक बसले. त्यांना सांगितलं, रागवलंय खूप. बस बस म्हणले. मग सगळ्यांचं झालं. मग आता यांचं आलं, ते सगळ्यांना जायला सांगितलं, यांना सांगितलं. आता तो एक वाटच पाहत होते. तर स्वामी त्यांना काय म्हणले, म्हणे तू रागावून आलायस ते ठीक आहे, आधी जाऊन त्या दरवाजाला नमस्कार करून ये. बापरे, तो म्हणला ते दरवाजाला नमस्कार करून ये, आणि मी तर म्हणले अमक्या अमक्या मनुष्यावर चिडलोय, तर त्या दरवाजाला काय नमस्कार करून ये? तर स्वामी त्याला काय म्हणले, आहा, स्वामी म्हणले तू जेव्हा लाथ मारून दरवाजाला राग तुझा उत्पन्न केला, व्यक्त केलास, तेव्हा त्या दरवाजामध्ये त्या व्यक्तीला तू पाहिलंस की नाही? हो म्हणला. तर म्हणले हां असं आहे. तर मी त्याला म्हणजे माझ्या हे त्यांनी स्वतः स्वामींनी सांगितलं बरं का मला, की कसं म्हणे मी अशी मला मला स्वामींनी कसं मोठं केलं, असं सांगत होतं ते. ते अशा यांनी सांगत होते. तर ते म्हणले काय की, म्हणजे म्हणे माझ्या त्यातनं, म्हटलं मग तुम्ही काय निष्कर्ष काढलात या चर्चेतनं? तर ते म्हणले की ते चेतन जागृत करायची शक्ती आपल्यात आहे. जसं म्हणे त्या दरवाजावरती मी रागवलो का, तिथं मी त्याच्यावर रागवलो होतो. त्याला त्या दरवाजा जागी बघितलं आणि हे लाथ मारली. तर याचा अर्थ काय, त्याच्यातलं ते चैतन्य जागृत, मी त्याच्यात चैतन्य त्याच्यामध्ये क्षेपण करून जागृत करून त्याप्रमाणे माझे हावभाव करायची शक्ती माझ्याजवळ आहे. तिचा सदुपयोग मात्र आपण केला पाहिजे. ह्या अर्थाने आता एवढं चर्चा पुरे. हं, की मग ते आपण समर्थ काय ह्या ओव्यांतच काय म्हणले, अखंड ध्यानाचे लक्षण. अखंड ध्यान हा ध्यान निरूपणाचा समास आहे ना, त्याचं लक्षण सांगतात काय, म्हणजे अखंड देवाचे स्मरण. बघा, खुबीनं त्यांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलं की नाही.
हम्म. अखंड ध्यानाचे लक्षण काय? तर अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. ज्यांनी, अशी कितीतरी जण आहेत की त्यांनी नामस्मरण प्रक्रियेचं फलित म्हणून त्यांना सांगितलं, मला काय म्हणे, मला नामस्मरणाने मला तार, आणि ते अगदी सहज झालं. हम्म. याचे कळता विवरण अगदी सहज घडे. हम्म. मग आता खरं म्हणजे या पुढच्या गैरसमजुती काय आहे, तर हे कळण्यासाठी की इतकं सहज नामस्मरण करणं आपल्या हातात आहे की नाही. किती सहज आहे. कुठे त्याचं एक उदाहरण आपण आज बघणार आहोत. तर समर्थांची ओवी आधी बघू की आपण आपण काय करतो, सहज नाही करत. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास, ध्यानी धरती. ते एक संत खूप छान सांगायचे, विनोदी. ते म्हणायचे, असं आहे म्हणे, लोकांची अडचण लोकांमध्ये प्रसंग हे असा आहे, सिच्युएशन, की म्हणजे त्यांना जर खूप सोपं सांगितलं तर ते म्हणतात, हे एवढं सोपं कसं असेल नामस्मरण करून, म्हणून ते करत नाहीत. त्यांना जर काही अवघड सांगितलं, ब्रह्मसूत्र वाचा, आणखी कुठली पुस्तकं वाचा, तर म्हणलं, आम्ही संसारी आहोत हो, आम्हाला आम्हाला इतकं कठीण कसं समजेल, म्हणून ते करत नाहीत. म्हणून एरवी काय काही त्यांना करायचं नसतं. असं म्हणले, मी जास्ती म्हणे त्रास करून घेत नाही. त्यांना करायचं असेल तर करतील, नाही तर नाही करत. की हे आता आपण गेल्या वेळी आपण या बघितल्या की कसं मूर्ती ध्यान करिता सायाचे एकाचे एक दिसे, हे सगळं आहे. पण मग समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात, ध्यान देवाचे करावे की देवालयाचे करावे? कोणाचे करावे? हं. आणि ते काय म्हणले, देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव तेथेची लावा. आता इथं बघा, समर्थाने दोन शब्द वापरले, जीव आणि आत्मा. तर याचा आपण आपल्याशी संबंध लावण्यासाठी आपण काय म्हणलं, या जीव म्हणजे कोण? त्याला देही म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये. देहात राहतो तो देही. हम्म. मग हा देही कोण? या देहाला उद्देशून सगळी साधना आहे आपली. हम्म. आणि त्याच्यामध्ये जो राहतो तो खरं आत्मा आहे, तो खरं देही नाही आहे. हम्म. की त्याच्या आपण गेल्या वेळी आपण बघितलं की आपण आपलं अनालिसिस केलं तर आपण काय आहोत, देह मन बुद्धी अहंकार, हे सगळे जड आहेत. तर अहंकार सुद्धा, त्या अहंकारामध्ये म्हणजे बुद्धीचाच एक भाग अहंकार. अहंकार काय करतो? स इंग्लिशीमध्ये एक असा एक शब्द आहे बघा, त्याला अप्रोप्रिएशन असं म्हणतात, म्हणजे सगळ्याचा तो ताबा घेतो. तर ते जे प्रिन्सिपल आहे की हा माझा देह, माझं मन, माझं बुद्धी, असं म्हणण्याची जी एक वृत्ती आहे, नकळत आहे ती आपल्यामध्ये, तो म्हणजे अहंकार. पण तो सुद्धा जडच आहे, कारण त्याच्या चैतन्याच्या प्रतिबिंबामुळे हे सगळं घडतं. आणि मग ह्या जीवाची आपण गेल्या वेळी बघितलं की जीवती इति जीवा, मग त्याच्यामध्ये पशु पक्षी कीटक पण जीव आहेत आणि मनुष्य पण आहे. मग त्या दोघात फरक पण आपण गेल्या वेळी बघितला की पशुपक्ष्यांना त्यांच्या स्वतःच्या अज्ञानाची मुळीच जाणीव नाही. त्यांना विमुक्त असं म्हणतात, कारण नाहीत त्यांना जाणीव. पण मनुष्य कसा आहे, तो कॉन्शियसली बाउंड आहे. त्याला असं वाटतं की मी बांधलं गेलेलं आहे, आणि हाच खरा भ्रम आहे. तो त्या भ्रमाला देहातनं त्या देहातनं सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणलं आपण, त्याचं तो बुद्धीचं स्वातंत्र्य वेगळेपणे वापरतो, म्हणजे चुकीच्या दिशेनं वापरतो. करते पण भोगते पण. मग कर्म केलं की त्याचं कर्मफल मिळणं, आणि मग ही सगळी कर्म, हा काय आत्ता आजच्या समाजाचा विषय नाही, म्हणून भरभर आपण गेल्या वेळी बघितलंय की कर्म केलं की त्याचे फळ एकाच वेळी मिळणार नाही. आता तुम्हाला मी गेल्या वेळी सांगितलं ना, काही आता या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये, जेव्हा एप्रिल मे महिन्यामध्ये मी जिथे राहतो तिथे एक मोठा तलाव आहे. तर तिथे एक जण मासे मारायला आला होता. मासे करायला. आता तिथले काही मासे इतके थोडे एवढे एवढे होते, 6-7 इंचाचे दिसायचे. तर तो मारायचा, पकडला की मग तो बाजूला त्याच्या बादलीत टाकायचा.
त्याला मी विचारलं, तुम्ही हे खाता का मासे? तुम्ही किती मिळतात तुम्हाला, असं त्याला सहज विचारलं. तो म्हणला, नाही नाही म्हणे, आम्ही हे मी म्हणे मनोरंजनासाठी, रिक्रिएशन म्हणून करतोय. म्हटलं मनात, म्हटलं तर त्याला काही, तो काही, म्हटलं ठीक आहे. मनात म्हटलं तर ह्याचं फळ त्याला मिळायला पाहिजे का नको? हा, मग या जन्मी मिळेल नाही तर पुढच्या जन्मी मिळेल. पण मिळणार तर खरंच फळ, की काही कारण नसताना. आता आहे आता, ते सगळी कर्म एकाच वेळी पक्व होत नाही कर्मफले. काहींना स्थलकालाचं बंधन असतं. काहींना तुम्ही योग्य शरीर धारण करावं, हे गेल्या वेळी सगळे आपण उदाहरणं बघितलेत. म्हणून या जीवाला नाव दिलं इहलोक परलोक गामी जीव हा. मग आता कोण जातो आणि येतो? तर हा जो जीव आहे, त्याला पुण्य फळ मिळून त्या पुण्याचं आणि संतांची त्याची गाठ पडावी, ह्यासाठी सगळं आहे. तर शरीर हे एक कवच आहे. त्यामध्ये राहणाऱ्या जीवासाठी ही सगळी साधना आहे. त्यालाच समर्थ इथे देऊळ आणि देव म्हणतात. आणि हे हे ध्येय आहे. देव माझं शरीर म्हणजे बघा, शरीर मी किती पवित्र ठेवलं पाहिजे, की ज्याला समर्थांनी देऊळ म्हटलं. आणि त्याच्या हे देवळाला देव, पण जी मूर्ती गाभारा आहे तो त्यात राहणारा आत्मा म्हणजे देहात राहणारा जीव आहे. त्यासाठी ही सगळी साधना त्यांनी सांगितली. मग आता जो देहात राहतो तो देही. तर आता आपण थोडं, आपल्याला जास्ती ट्रॅक्शन येण्यासाठी आपण एक सुंदर ग्रंथ आहे, विवेक चूडामणी. त्याच्यामधला आपण एक समास पाहू, एक ओवी पाहू. ती आपण आधी बघितली आहे. देहोहमित्येव जडस्य बुद्धिः देहे च जीवे विदुषस्त्वहं दिहि. विदुष अहम धीही, माझी अशी धारणा बुद्धीची काय होईल? कोणाची? की मी ह्या जीवामध्ये देहामध्ये राहतो, असं जो कोण समजेल त्याला शंकराचार्य विदुष म्हणजे विद्वान म्हणजे शहाणा म्हणायला तयार आहे. आणि मग मग तो शहाणा झाल्यावर काय होईल? विवेक आणि विज्ञान त्याच्या अंगी, ज्ञान आणि विज्ञान, कधी म्हणतात विवेक आणि विज्ञान, तो महात्मना झाला. आणि मग ब्रह्माहमित्येव मती सदात्मनी. की ही 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 पायऱ्या आहेत आपल्या कलेच्या, आपल्या जीव जो आहे ते साधनाच्या या क्रमविकास आहे त्याच्या जाणीवेचा. मग त्या पहिल्या 1 ते 4 दशकांमध्ये बघा, साधना त्यांनी जड स्वरूपात सांगितली. मंदिरं बांधावी, फुलझाडं करावी, सेवा करावी. मग आता आपण ज्याला दासबोधाचा पाया, इमारत आणि कळस म्हटलं, त्याच्यामध्ये ज्ञानदशकामध्ये ब्रह्माहमित्येव मती सदात्मनी. तर हा जो प्रवास चालू आहे, मग आता ह्याच्या पुढच्या ओव्यांमध्ये आपण गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे 10 नंतरचे जे दशक आहेत, त्याच्यामध्ये व्यवहार आणि ह्याच आधीच्या सांगितलेल्या ज्ञानाचा आणखीन आणखीन सूक्ष्मपणा त्यांनी सांगितला. पण ही सगळी साधना जो या देहात राहतो त्याला आहे. ह्या अर्थानं देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव तेथेची लावा. म्हणजे माझ्या अंतःकरणातली जी चेतना आहे, तीच चेतना माझी भगवंताकडून आलेली आहे. त्यांनीच हे सगळं विश्व बनलेलं आहे, अशी भाव ठेवून ते म्हणले अंतरनिष्ठा ध्यान ऐसे 30वी ओवी. आणि इथे हा थॉट संपतो. मग ह्याच्या पुढच्या ओवीचे जे 3 चरण आहेत ते काय आहेत? तर असं आहे की हा जो विषयाचा त्याचा इथे हा संपतो. पण त्याच्यानंतर ज्या ह्या ओवीचे जे पुढचे चरण आहेत, तिथे त्यांनी गैरसमजुती सांगायला सुरुवात केली. तर काय म्हणले? आधी कन्क्लुडन केलं की अशी ही अंतरनिष्ठा माझ्या मनामध्ये, म्हणजे आत्ता मी स्वतःला तात्पुरता जीव जरी समजत असलो तरी मी परमात्म्याचा अंश आहे. हे देह माझा, त्या या देहामध्ये हा आत्मा विलसतो, त्या देहाला मी पवित्र ठेवलं पाहिजे. हे अंतरनिष्ठा, हे ध्यान, हे असं आहे. पण मग दंडक ध्यान काय आहे? मग याच्या उलट अनारिस आहे, त्याच्या बरोबर विरुद्ध उलट आणखीन एक व्हरायटी काय आहे? तर दंडक ध्यान. दंडक ध्यान म्हणजे परंपरेनं चालत आलेलं ध्यान, किंवा रूढीनुसार आलेलं ध्यान. तिथे दंडक ध्यान अनारेसे म्हणजे ते वेगळं आहे.
प्रत्यये वीण सकळ पिसे अनुमान ध्यान. समर्थांनी इथे आता प्रत्येक संप्रदायामध्ये त्या त्याच्या रूढी असतात की नाही, त्या रूढींनुसार काही आता आपल्या घरी बरेचदा गोविंद श्यामसला अन्य हा अननेसेसरी जरुरी नाही पण पण काय झालं. तुम्हाला प्रश्न आहे का? विचारा. नाही, आय थिंक तो चुकून ऑन झाला होता. असं ठीक आहे, हरकत नाही. कोणाला तुम्हाला कोणाला प्रश्न असेल तर हात वर करून विचारा, वर का थांबू नका, शेवटपर्यंत सांगा. हं. तर हे जे रूढी परंपरेनं आलेले असतात ना, त्याच्या प्रत्येकाला अर्थ ह्या समर्थांच्या आता 14व्या दशकामध्ये समर्थ सांगतात त्याला अर्थ नाही. आता अशी कितीतरी रूढी आहेत. तर एका साधना शिबिरातली आठवण सांगतो. त्या साधना शिबिरामध्ये आता काहींकडे वाढपाचं काम असतं ना, मग ते काही मठांमध्ये आता तिथे बसून मग वाढप होतं. मग तिथे त्यांनी सांगितलं की आमच्या आश्रमामध्ये मीठ उशिरा म्हणजे सगळ्यात शेवटी वाढतं, असं काही याच्यात आहे. मग त्यांनी जाऊन स्वामींना विचारलं की हे मीठ नंतर का वाढतात? स्वामी म्हणले मला माहिती नाही बुवा. तुम्ही त्यांना विचारा. आपण हे चिन्मय मिशनचे लोक ह्या आश्रमाची जागा त्यांच्याकडनं घेऊन आपण इथे आलेलो आहोत. ते त्यांच्या रूढीनुसार त्यांचं इतर त्यांच्या अस्तित्व चालू द्या, पण चिन्मय मिशनमध्ये असं काही मीठ शेवटी वाढा असेल सुद्धा म्हणे काही, मला माहिती नाही. तर काहींचा सगळ्यांना सगळ्या रूढींना अर्थ असतो त्याच्या वेदांताच्या दृष्टीनं असं काही जरुरी नाही. तर त्याच्यामध्ये आपण अडकता कामा नये. हे दंडक ध्यान जे सांगितले या अर्थाने हा पुढच्या ओव्या ज्या आहेत ना त्याचा अगदी प्रत्यक्ष अर्थ न घेता, आता बघा काय म्हणाले की या गैरसमजुती म्हणण्यासाठीच आहे हे सगळं. अनुमान म्हणजे अंदाजपंचे काही, आता समजा दाटून काहीतरी सांगितलं समजा, आता ते त्याने समाधान कसं होईल? अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरता सवेची मोडे, उगेची कष्टती बापुडे, स्थूळ ध्याने. तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं ना त्या मित्राचं, त्याचा फोन आला मला, मी अगदी जागा झालो. तो म्हणला मी ध्यान करतोय 6 महिने, असं भुवयांच्या मध्ये मला काही दिवा वगैरे दिसायला पाहिजे, काही दिसत नाही. म्हटलं मला खरंच माहित नाही रे. म्हणजे त्याच्या कष्टांचं मला वाईट वाटलं की हे जे समर्थांनी सांगितलंय हे चुकीचं नाही आहे, की त्याचा अधिकार आहे त्या गुरूंनीच. कसं त्याला मी सांगितलं, तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं की ध्यान हे करायचं नसतं, ध्यान होत असतं, आपोआप होत असतं. ते प्रयत्नाने करायची वस्तू नाहीये. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती, भोगणे त्यागणे विपत्ती देह योगे. तर बघा काही महिन्यांपूर्वी मी टेक्सासमध्ये होतो ना, ते आणखीन पण 2-3 आश्रम आहेत. एक देवीचा आश्रम आहे, ते जागृत आहे म्हणले. मग ते तिथले सांगत होते तिथे जे स्वामी आहेत ते ते सोडून गेले होते. काय झालं तर म्हणले ते तिथली जी देवी आहे ते देवीचं स्थान जागृत आहे म्हणले, आणि दर 8-10 दिवशी ते कळणाऱ्या तिथल्या लोकांना सांगायचे की देवी आज रागावली आहे, तिला अमुक साडी पाहिजे, तमुक साडी पाहिजे. आता ते कोणाला कोणी द्यायचे कोणी नाही. तर म्हणजे शेवटी असं झालं की ते एखाद दोनच जण त्या देवळात जायला लागले, कारण हे असं सारखं सांगायला लागल्यावरती. आणि बघा त्या आश्रमातलं मग ते स्वामी गेल्यानंतर त्यांची लिव्हिंग क्वार्टर्स उघडली. ते सांगत होते 250-300 साड्या तिथे त्यांच्याकडे होत्या. बापरे. आता ते काय करत होते एवढ्या साड्यांचं? आणि काही तुम्हाला कोणाचं असेल भावना, तुम्ही पैसे असतील करायचं असेल तुम्ही करा बरं का, पण लोकांकडनं धाकदपक्षा करून करायची गोष्ट नाही आहे ही. ऐसे मनी आठवते, विचारता भलतेची होते, दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी. आणि आता असं आहे ही काय कोणाला सिद्ध नाही करणार. मग त्यांना ते सांगत होते, त्यांना जर आम्ही क्वेश्चन केलं त्या स्वामींना तर म्हणायचंय मग माझ्यावर तुमचा विश्वास नाही, श्रद्धा नाही. आता असं आहे या मार्गामध्ये असे अनेक
गैरसमजुती आहेत त्याचं पुष्कळ वर्णन समर्थांनी इथं केलंय. दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये, साधक कासावीस होये अंतर्यामी. आता आपल्यासारखे साधे जण असतात ते म्हणतात आम्हाला तर काही देवी रागवलेली वगैरे दिसत नाही, आम्ही काय करायचं, आपल्याला माझ्याकडे कमीपणा घेतो मी की मी कसा असा. मग स्वामी तर म्हणतात देवी रागवली आहे. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन. समर्थात ह्याच्या या 31 ते 34 ओव्यांवरती हे निगमन करतायत की मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नाही. होऊच नाही. म्हणजे ते आपलंच वर्णन आहे. समर्थ करतायत. फुटक मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहाना का. पण जर एक हे असू दे असं, पण आपली जर समर्थांवर किंवा गुरूंवर पूर्ण श्रद्धा असेल ना, तर संत आपल्याला सांभाळून नेतात. तर एक एक ही गोष्ट त्या तिथल्या साधकांनीच सांगितली. त्यांच्या आश्रमामध्ये मोठी जागा आहे त्यांची आश्रमाची. ते आता स्वामी ते त्यांचे मुख्य जे ते आता तर त्यांनी समाधी घेतली. पण त्यांच्याकडे म्हणले एक जण आला आणि त्यांना त्या माणसाला त्याला कोणी सांगितलं तुला 7.5 आहे आणि तू शनी देवाची उपासना कर आणि तुझ्याकडनं जर तू शनीचं देऊळ बांधलंस तर तुझी 7.5चा त्रास तुला व्हायचा नाही. पण आता तो गरीब मनुष्य म्हणा किंवा काय, त्याला कुठले पैसे आणि जागा कोण आणि काय करणार, ते सगळं देऊळ बांधायचं. आता उपदेश देणाऱ्याने पण दिला, आता हा बिचारा हा समर्थ म्हणतात तसा याचा जीव कासावीस झाला. पण सांगितलं जा त्या आश्रमामध्ये, त्या स्वामींचे खूप शेती आहे, ते देतील तुला पैसे. तर आला त्या स्वामींकडे. स्वामींनी ते सिद्ध स्वामी होते, त्यांनी बघितलं. त्याने सांगितलं की हा हा काय आता इथे ते म्हणले चांगलं आहे, म्हणले तुला उपदेश दिलाय ते त्याला ज्या अर्थी उपदेश दिलाय शनी महाराजांचं देऊळ करायचं चांगलाच आहे. तू आधी म्हणे याचा 3 लाख जप कर, शनीचा जप कर आणि जप झाला की आपण मंदिर बांधूच म्हणले. त्याला काय, आपल्याकडे पुष्कळ जागा आहे. आणि ते ज्यांनी सांगितलं ते सांगत होते, म्हणे तो इतका चंचल स्वभावाचा, त्याच्याकडनं कुठला 3 लाख जप व्हायला. तर 3 लाख जप काही झाला नाही, मंदिर काही बांधलं नाही. बांधलं नाही. ते तर महाराज नंतर म्हणायचे म्हणे इथं आधी आपला आवार मोठा आहे, आधी इतकी मंदिर आहे, त्यात आणखीन एक मंदिर बांधून मी काय करू. पण आता त्याला समजूत तर त्याची घातली पाहिजे की नाही. मग संत कसे असतात बघा, ते आपली मनोबुद्धी तयार करतात. हम्म हम्म विचारतात आपल्याला प्रश्न. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित्त बरा पहावा. बघा तीन तीन स्टेजेस आहे. एक आहे ती गुरुवर पूर्ण श्रद्धा आणि त्याने सांगितलेल्या ज्ञानावरती, अगदी खरं ह्याच्या पलीकडे ज्ञान नाही, ही एक अवस्था. पण आता ते कठीण आहे या 20व्या शतकामध्ये आपली बसायला. मग किंबहुना ज्ञान ते समजत नसेल की नामस्मरण म्हणजेच अखंड ध्यान कसं, पण माझी नुसती श्रद्धा आहे, ती दुसरी स्टेज झाली. आणि तिसरी अवस्था काय, समजा माझी श्रद्धा पण नाहीये, पण आय एम ओपन, मी गुरूंवर टीका नाही करत किंवा हे नसतं त्यांनी सांगितलं त्या उपदेशावरती टीका काही त्याचं कमी न लेखता मी नामस्मरण करायला तयार आहे. म्हणजे नामस्मरणाने माझी बुद्धी तयार होईल. या 3 लेवल तर आपण करू शकतो की नाही. तर समर्थ म्हणतायत की ज्याला आधी या बघा या अखंड ध्यानाची खूण काय सांगितली, नामस्मरण हे अखंड ध्यान सांगितलं. पण म्हणे या नामस्मरण केल्याने किंवा अखंड ध्यानाने काय हित म्हणले, मला नाही पटत. तर म्हणलं त्याला ते पतित म्हणतात. मग त्या माणसाचं कधीच हित होणार नाही. कारण का, आपल्याला समर्थ अत्यंत खोल जाणीवेपाशी नेत आहेत. काय आहे ती जाणीव, ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असिले पाहिजे. म्हणजे मी ज्या जाणीवेने भगवंताचं चिंतन करतो
त्याच जाणीवेनं ती चैतन्याची शुद्ध जाणीव म्हणजेच भगवंत. हे आधी मनात पटलं पाहिजे. मग त्याने काय होईल, हे पटल्यावरती आत्ता तर मी तसा नाही, मग माझ्या ह्या चेतनेवरती, माझ्या बुद्धीवरती जी मल आहे, हं, मल विक्षेप आवरण, हे तुम्ही शब्द ऐकले असतील. पण सिद्धांत पटला ना की मग असं वाटतं, हां, की मग सगळी जबाबदारी आपण आपल्याकडे घेतो, की हे अनन्य, समर्थ सांगतात, हे अनन्य सहजची आहे. पण म्हणले साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधानी. आहा, की हे बघा, ऐसी ही प्रत्ययाची कामे, प्रत्यये विण बाधिजे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी. आता हे अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधान. चला मग आता आपण थोडं करायला पाहिजे शोध आपल्याला. आपण थोडं विवरण करायला पाहिजे, म्हणजे आपण आपली ज्ञानी होण्याकडे आपली वाटचाल होईल. मग करायचं का थोडं शोधून आपलं सोप्या शब्दामध्ये, आपण आपल्याला करू. काय विवैल केलं आपण, की मला आपलं धरून चालतो माझ्यावरनं, मला जीवनात श्रद्धा आणता येईल का, विचार करू आपण. आणता येईल का जीवनात श्रद्धा. तर असं आहे, आपण ज्याला श्रद्धा म्हणतो त्यालाच समर्थ जाणीवपूर्वक आंतरिक परिवर्तन असं म्हणतं. कारण ते आपल्याला ते एम्पावर करताय. आपल्याला जिज्ञासा आहे, ज्ञान मिळाले आहे, समजलंय, पण आपल्याला अजून समाधान नाही. तर ह्याचा अर्थ काय, आपण म्हणतो मला ज्ञान मिळालंय, पण ज्ञानफल जे मिळालं पाहिजे ते नाही मिळालं. का बरं असं, याला कारण काय, तर मला सध्या साधन दारिद्र्य आहे म्हणून समाधान नाही. मग साधन दारिद्र्य म्हणजे काय, म्हणजे विवेक आहे पण शमदम नाही. ह्याला समर्थ पडत मूर्ख म्हणतात. आता मला एक माझ्या त्या सत्संगातलं आठवलं, ते ते गृहस्थ, म्हणजे जे तिथले जे गुरुजी होते, ते म्हणजे लग्न झालेलं होतं त्यांचं. तर त्यांना कोणी असं विचारलं, विवेक आहे पण शमदम नाही म्हणजे काय. म्हणे असं आहे, आता तिथे तिथे सकाळी 5:30 वाजता काकड आरती होत असे त्यांच्या देवळामध्ये, आणि नंतर निरूपण होऊन सगळं बस. म्हणे तुम्ही आता सुंदर काकड आरतीला आलात, सगळं झालं, तिथे चहा द्यायची काकड आरती झाल्यानंतर. पण चहा पिताना समजा तुमच्या बाजूला खूप दिवसांनी तुमचा मित्र भेटला, आणि मागे जेव्हा भेटला होता तेव्हा कळलं होतं की त्यांच्या मुलाला नोकरी मिळत नाही आहे, आणि त्याच्या घरी काय अडचण आहे. त्यामुळे त्याला विचारलं, अहो मागे तुमचा मुलगा नीट वागत नव्हता, आता कसा वागतो. आता म्हणे हे विचारणं जरूर आहे का देवळामध्ये. याचा काही संबंध आहे का साधनेशी, नाही. म्हणजे म्हणे याने काय होतं, याने जे आता तुमचं मन तरल झालेलं आहे, एवढी काकड आरती 5:30 वाजता उठून तुम्ही आला, ते सगळं गेलं. तुम्हाला कळालंय सगळं, पण लगेच पुढचा क्षण संसारात डुबी मारली. तर ह्याला ते पडत मूर्ख म्हणतात. की ते वाक्य म्हणायचे माझ्या मनाने नाही सांगत आहे, त्यांनी श्रद्धा विश्वास यांची कसोटी आपण काय कृती करतो ह्याच्यावर ठरते. नुसतं मी जे मानतो त्याच्यावर नाही, असं मी काय म्हणतो त्याच्यावर नाही. मनाला बुद्धीला पटलेले नाही, पण मग मी काय केलं पाहिजे. मनाला बुद्धीला पटलं नाहीये, पण समर्थाने सांगितलं म्हणून तरी करायला पाहिजे. आता नामस्मरणाचं इतकं सांगितलं की नामस्मरण म्हणजे सगळीकडे ध्यान, अखंड ध्यानाचे लक्षणं नामस्मरण सांगितलं. मग म्हणून तरी मी केलं, तर ही मी माझ्यावर मानसिक जी जबरदस्ती करतो, ती जेवढी मला विनासायास वाटेल, सहज वाटेल, नैसर्गिक होईल, तेवढी माझी साधन संपत्ती, माझं ऐश्वर्य अधिक वाढेल. बघा आता हा क्रम आहे. सोप्या शब्दामध्ये समर्थ ह्यालाच सांगतात. कारण का, त्याने कसं सांगितलं, साधक विवरून न पाहे, सहज आहे हे सगळं.
मग आपण काय करतो? मी ते रूढी परंपरेलाच धरून बसतो. तर हे एक जण म्हणले, तर सध्या तो कुंभमेळा चालू आहे ना, कुंभमेळा. मग ते म्हणले, अहो तुम्ही इतके म्हणले, तुम्ही इथे मिशनमध्ये तुम्ही ते भेटले इथे स्टोअरमध्ये, ते म्हणले, हो तुम्ही इथे तुम्ही गेला नाहीत कुंभमेळ्याला? म्हटलं नाही बा. का म्हणे, तुम्ही इथे तर इतकं गीता वगैरे शिकवता आणि मग कुंभमेळ्याला गेला नाहीत? म्हटलं, "हो, ते कुंभमेळ्याचा आणि गीतेचा काय संबंध आहे? तुम्हाला हवं असेल तर जा तुम्ही, सहकारी साधन, पण हे जरूर आहे असं नाही. हम्म. हं. तर मग मी तेच धरून बसलो. दंडक ध्यानाचे लक्षण दसू धरून बैसले अवलक्षण. हं. प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती. हं. आता ते काय काय करणार सांगा? हं. खरं हे यात्रा वगैरे वर जाणं रूढी परंपरेनुसार 800-900 वर्षापूर्वी, काही 1000 वर्षापूर्वी, किती त्याच्या आधीपासून, तेव्हा काही हॉटेलं नव्हती. जसं होईल तशी सोय, त्याच्यातनं आपलं वैराग्य वाढण्यासाठी या सगळ्या यात्रा होत्या. यात्रा करणं की त्या निमित्ताने आपलं वैराग्य वाढायचं, गैरसोय सहन करायची, सहनशक्ती वाढायचं होतं. आता तर आपण यात्रा म्हटलं की आधीच सर्व हॉटेलचं बुकिंग वगैरे सगळं आधीच करून, मग आता ते टुरिंग होतं बघा. ते यात्रा किती होते मला माहिती नाही. पण मला आश्चर्य वाटलं. म्हणजे ते म्हणले, ही तुला तुम्ही इतकी इतकी गीता लोकांना सांगता आणि तुम्ही कुंभमेळ्याला जात नाही? म्हटलं नाही नाही बुवा गेलो. त्यांना काय मी बाकीचं बोललो नाही, कारण त्यांना ते काय त्याचं महत्व वाटलं नसतं. मी म्हटलं नाही गेलो. हम्म. मिथ्या समाच आता या समर्थांचे शब्द इतके कडक शब्द आहेत. मिथ्या समाचार उठविती, वावुक्यास बोंबा घाली ती, मनास आणिता अंती अवघेची मिथ्या. ना, अवघेची मिथ्या. कोणी एक, आता हे जे पुढच्या दोन ओव्या आहेत ना, त्या अगदी विनोदाने घ्यायच्या, त्याचा शब्दशः अर्थ लावायचा नाही. मग मी तुम्हाला हे याचा मथित अर्थ जो अखंडानंद स्वामींनी सांगितला तो पण सांगतो. म्हणजे काय झालं, उगाच बोंबा, आता हे उगाच बोंबा काय आहे त्याचं एक सॅम्पल आपल्याला त्याने दिलंय 43व्या ओवीमध्ये. म्हणले काय, कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट घालुनी काढुनी माळ घाला, म्हणजे बरे. तो काय करत होता तो? आता असं आहे, कोणी कोणाला शिकवायचं आजकाल. आता अहो अहो, तुम्हाला खोटं वाटेल, इथे आता मी रेस्टॉरंटमध्ये राहतो, ते रेस्टॉरंटच्या त्या गीताताई आहेत, तुमच्या इकडे आलं असेल ते रेस्टॉरंट असोसिएशनचं सगळे क्लासेस असतात ना, त्याचं बुकलेट. त्याच्यामध्ये 15-20 ते मेडिटेशनवर, ते 15-20 मेडिटेशनचे क्लासेस आहेत बघा. आणि काय डान्स मेडिटेशन, वॉकिंग मेडिटेशन, हे मेडिटेशन. म्हटलं हे ते हे नवीनच ऐकत आहे मी सगळं. म्हणजे तर ते हो हो. त्या- 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 ते ते खूप जातं. खूप खूप ते आहे त्याच्यामध्ये. आणि ते खरं मी आता माहीत तरी नाही मला, माहित जात नाही. पण म्हणले, तर असा ध्यानस्थ बसला होता. मग आता त्याला दुसरा एक जण मनानेच कल्पिलं असेल की त्याने, अरे म्हणले, ते तुमची माळ जी भगवंताला घालायची ती आखूड झाली म्हणे. मग ते म्हणले, ते वरती मुकुट आहे ना तो काढा, म्हणजे ती माळ तुम्हाला घालणं सोयीचं पडेल. समर्थ म्हणतात, अरे मनाने फुलं करायची, ते काय ते माळ खरीच गुंफायची आहे का तुम्हाला? तर मनाशेनी येथे काय दुष्काळ, जे आखूड कल्पिती माळ. सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणार आहे. सांगणारा आणि ऐकणारा दोघे मूर्ख आहे. की इथं तर मनाने सर्व करायचं आहे, तर असं होईल का? पण नाही, ते असं आहे, ते बावग्याचं बोंबा घाली ती, हे असं आहे सगळं. प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ थिटी करती काय निमित्त. आता असं आहे की हा काय निमित्त हा रिटॉरिक प्रश्न आहे. म्हणजे त्या समर्थांना काही ते माळ का आखूड झाली याचं खरं उत्तर नको आहे. त्यांना तुम्ही असे वेड्यासारखे का वागता, असं त्यांना विचारायचं आहे. त्या रिटॉरिक आहे. म्हणजे काय आहे की संतांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार
मी चिंतन करायला पाहिजे की नाही. त्यांनी सांगितलं या अखंड जाणीवेवर चिंतन कर, मी तसं केलं पाहिजे की नाही, आणि रूढी मार्गाने नाही केलं पाहिजे. त्यांनी जे काय तऱ्हेनं सांगितलं, आपण बघा 5व्या दशकातल्या काही ओव्या बघितल्या, 10व्या दशकातल्या जीवन ज्योतीमधल्या दशकातल्या ओव्या बघितल्या, हे त्यांनी स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दिले, त्याच्यावर मी चिंतन मनन आणि मग त्यानुसार प्रश्न केले पाहिजे. तर बघा गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितलं आहे की कसं ज्ञान घ्यावं. आता आमचा 4था अध्याय सुरू होणार आहे मिशनमध्ये. तिथे हा प्रश्न येणार आहे. अर्जुन विचारतोय, ज्ञान मी कसं मिळेल मला, तू इतकं सगळं ज्ञानाची महती सांगितलीस. म्हणजे तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनी. तर समर्थ ज्ञानी पण आहेत, तत्वदर्शी आहेत. मग त्यांनी सांगितलेलं आपल्याला उपदेश काय केला, तो पहिल्या ओळीत केला. ते काय म्हणले, प्रणिपातेन. तर एक संत खूप छान सांगायचे. ते म्हणले, सिनियर होते खूप. ते म्हणले लोक नमस्कार करतात, प्रणिपात म्हणजे त्यांना आदर असतो. ते सेवा सुद्धा करतात, म्हणजे तुम्हाला काही खायला प्यायला काही सेवा करतात. तर म्हणले प्रश्न नाही विचारत. ते प्रवचन झालं त्याच्यावर विचार करून त्याच्या अनुषंगाने प्रश्न नाही विचारत, परिप्रश्न नाही करत. तर ते काय म्हणले, परिप्रश्न करणं हे तुम्ही किती मनन करता. आपण संतांना जे प्रश्न विचारतो ना, ते आपण आतमध्ये किती विचार करतो त्याचं द्योतक असतं. तर ह्याच्यावर मला विनोबा भावेंची कॉमेंट खूप सुंदर चपखल बसली त्या संतांच्या सांगण्यावरती. म्हणजे आदर कसा, त्याने काय सांगितलं या संतांनी, आदर आणि सेवा करणं, प्रणिपात आणि सेवा पुष्कळ करतात. आणखीन एक गोष्ट कॉमेंटमध्ये आणखीन आठवली. तर गुरुजी म्हणायचे, वो गुरु को मानते हैं लेकिन गुरु की नहीं मानते. गुरु गुरूंना मानतात, पण गुरुंनी जे सांगितलंय ना ते तसं वागत नाही किंवा त्याच्यावर मनन चिंतन करत नाही. तर विनोबा भावे काय म्हणतात, प्रणिपात म्हणजे आदर ना, आदर दुरून दूर थोर आहात तुम्ही, चला थोर तर म्हणजे काय, आदर दुरून. मग सेवा सेवा कर्म करायला थोडं जवळ जायला लागतं. पण म्हणजे ज्ञान कसं आहे, ज्ञान आतून आहे. ते पूर्ण जे हे आपल्याला समर्थांना घडवायचंय की आदर दुरून आहे, सेवा थोडं जवळ जायला लागतं, पण ज्ञान आपल्या आत्मनं बाहेर आहे, म्हणजे त्याचं परिवर्तन व्हायला लागतं. म्हणून ते कठीण आहे. चला आता आपण पुढे बघू की हे एकांशी मला बोलत होतो गेल्या वर्षी. ते म्हटले हे तुम्ही जाणीवेची, आता आपला तोच विषय चालला ना, जाणीवेचं एकत्व. तर ते म्हणले हे जाणीवेचं एकत्व हे सगळं म्हणे इज इट युनिक टू हिंदू फिलॉसॉफी. म्हटलं नाही बा, असं काही नाही अनेक. तर ते त्यांनी काय उदाहरण दिलं, म्हणे आय एम अ फ्री थिंकर, आय डोंट वॉन्ट टू गेट माय सेल्फ बॉक्स्ड इन. त्यांनी शब्द वापरला केस्ड इन और बॉक्स्ड इन अ सेक्ट. म्हणजे म्हणे स्वतंत्र विचारसरणीचा आहे. पण म्हटलं अहो, जर तो सेक्ट जर असं सांगत असेल, आता इथे आपण दासबोध वाचतोय म्हणून दासबोध, तुम्ही गीता वाचत असाल, ज्ञानेश्वरी, सर्व एकच सांगतात. ते जर 2+2 4 म्हणत असतील आणि तुम्हाला जे पटलं, तर मग ते केस्ड इन कुठे आहे? त्याला केस्ड इन म्हणतात का? संतांनी सांगितलेलं सांगणं, मान्य करणं, ह्याला काय केस्ड इन म्हणत नाही. त्याच्यावर काय आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणली का? आपल्या 2+2, मग आता मी 5 म्हणणं किंवा 3 म्हणणं ह्याला जर स्वातंत्र्य म्हणत असेल तर ते अज्ञान आहे. ह्याला काही कोणी स्वातंत्र्यावर गदा आली असं नाही म्हणत. तर त्यांनी उदाहरण काय दिलं बघा. हा जो अरविंद श्रॉडिंगर नावाचा होता ना, अत्यंत थोर विचारवंत होतं. फक्त विचारवंत, बरं का, विचार प्रगल्भ होते. ते असं इतर वागणं आपण त्याच्याविषयी जास्ती बोलूया नको. पण त्यांनी जे निष्कर्ष काढला तो तो काय म्हणतो बघा, या जाणीवेबद्दल त्यांनी जो निष्कर्ष काढला तो सांगतो की जाणीव, कॉन्शियसनेस काय आहे. तर म्हणजे आधी पुष्कळ आहे विवेचन त्या ग्रंथामध्ये दिलेलं. म्हणले ओनली अल्टरनेटिव्ह इज टू सिम्पली टू कीप टू द इमिडिएट एक्सपिरियन्स दॅट कॉन्शियसनेस इज अ सिंग्युलर. म्हणजे सगळ्यांमधले जाणीव हे अनेक नाही आहेत, एकच आहे.
ऑफ विच प्लुरल इज अननोन. हे त्यांनी गणिताने सिद्ध केलं बरं का. गणिताने सिद्ध केलं. that there is only one thing, and that what seems to be plurality is merely a series of different aspects of this one thing. हे त्यांनी गणिताने सिद्ध केलं, पण त्याला त्याच्या ह्या सिद्धांताविषयी त्याच्या साथीदारांकडनं मान्यता नाही मिळाली. मग त्याला मान्यता नाही मिळाली, तो वेडा झाला बघा. त्याला तो निराशेचा झटका आला, कारण का तो संत नव्हता. त्यांनी हे नुसतं अंदाजाने ठरवलं, अनुभवाने नाही ठरवलं. त्याने अनुभवाने नाही ठरवलं, अंदाजाने. त्याच्या जे काय तत्वज्ञानी गणिताचा शिक्षक होता तो, त्याने ठरवलं. मग हे एक आहे, पण त्या संतांनी कसं आधी त्याचा अनुभव घेतला, मग आपल्याला सांगतायत की याच्यावर आपण बघा, या भीमदशक आपण गेल्या वेळेला बघितला. एक छोटं उदाहरण भीमदशकामध्ये डोकावू, कारण समर्थांनी आपल्याला आतमध्ये डोकवायला सांगितलं. त्याच्यामध्ये हे काय म्हणले की आधी अंतरात्मा विवरण समास झाल्यावरती त्यावेळेस शिष्यांनी काही प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देऊन मग समर्थ काय म्हणतात, अरे हे चैतन्य कसं आहे, उपजे वाढे मरे मारी, जैशा उचलती लहरी वरी लहरी, चंचळ सागरी भरोवरी, त्रैलोक्य होत जाते. त्रैलोका वर्तवितो तो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पहाना. तो त्या त्रैलोक नायक म्हणतोस ना, त्याचा विवेक पहाना. त्याचा एक मला सत्संगातला आठवण झाली की हे त्रैलोक्य नायक आहे, या जाणीवेने त्रैलोक्य बनलंय. तर एका सत्संगामध्ये एक गृहिणी आल्या, त्या खूप व्यथित आणि दुःखी होत्या. त्यांना स्वामींनी विचारलं, काय झालं तुम्हाला? तर त्यांची मुलगी ऑस्ट्रेलियाला शिकायला आहे. तर ती त्यावेळेस, तर जुनी गोष्ट आहे, पण तार आली होती की तिला ॲक्सिडेंट झालाय आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे. मग ती गुरुजींना, स्वामीजींना भेटायला आली. तर मग स्वामीजी म्हणले, तू काय केलंस, मग इथं का आलीस? तर म्हणले, मी देवाची प्रार्थना केली. म्हणे, काय केलीस? आता ती त्यांची खूप दिवसांची ओळख असेल बघा. आणि ती काय म्हणली, फार शिकण्यासारखं आहे. स्वामी स्वतःच सांगत होते. ते म्हणले, त्या बाईंनी सांगितलं की मी भगवंताला सांगितलं की तो त्रैलोक्य नायक आहेस ना, तू तिथे आहेस, तर माझ्या मुलीची काळजी घे. असं मला काय आत्ता ऑस्ट्रेलियाला जाणं शक्य नाही, पण तू आहेस तिथे, तू माझ्या मुलीची काळजी घे. आणि मला म्हणे काय शक्य होतं की मला इथे म्हणे तुम्हाला येऊन नमस्कार करणं आणि तुमच्या कानावर घालणं हे मला शक्य होतं, म्हणून मी इकडे आले. बघा, त्यांना मुळीच चढल्या नव्हत्या. तर हे आपल्याला मी तुमच्याकडे अशासाठी शेअर केलं की आपल्याला शक्य आहे हे करणं. साधकांनी केलेलं आहे हे. समर्थ पुढे म्हणतात, अरे हे नुसतं टीका करणं, हे बुद्धिवीण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ. तया मूर्खासे खळखळ कोणे करावी. तर मुगी संत म्हणतात, ठीक आहे, असं आहे का? संत जास्ती आपल्या नादी नाही लागत. म्हणतात नाही, नको का, नको, बर नको. जेणे जैसा परमार्थ कैला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, साता पाचांचा बळावला स्वाभिमान. आता असं आहे, रामकृष्ण परमहंस उदाहरण द्यायचे की प्रत्येकाला काय बुवा बनण्याची एक आध्यात्मिक गुरु होण्याचं एक असतं. त्यामुळे एक जण होता, तो देवळामध्ये एक जुनं ओसाड देऊळ पडलं होतं, तिथे गेला आणि तिथली जो घंटा होती तिथे म्हणजे सगळी घाण होती, वटवागळांनी घाण करून ठेवली होती. पण त्याला वाटलं आता देऊळ आपण म्हणे इथले स्वामी हो, वस्त्र आणली झाला, आणि तिथली घंटा बडवायला लागला. आणि म्हणले, लोक आले खेडेगावातले, काय झालं या देवळात, कोण आलं? तर मग त्यांनी बघितलं, म्हणजे सगळं घाण आहे, अजून नुसता एकच कोणतरी आलाय. ते म्हणले, गेले तिथले, हे म्हणे वेडा आलाय कोणतरी. ते म्हणे आधी तर देऊळ स्वच्छ करा. आज समर्थांनी आपल्या
देहा देऊळ आणि देव त्यांनी उदाहरण दिलं ना. रामकृष्णांनी परमहंसांनी सुद्धा हेच उदाहरण दिलं. हे 4-5-7 लोक शिष्य मिळाले त्याचा अभिमान केला. तुम्ही जसं असता तुमच्या परमार्थानुसार, नाही नाही नाही. तर त्या काळचं उदाहरण देतात. प्रत्यय विण स्वाभिमान रोगी मारिले झाकून तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैसे. हो, हे तुम्हाला ऐकून खोटं वाटेल. हे काही जणांना आता भारतातली गोष्ट एक जण सांगत होते की भ्रमिष्ट झालेली मुलं ऐकत नाहीत किंवा त्यांना त्यांना कुठे उपाय म्हणून त्यांना पांघरुणामध्ये असं हे करतात आणि चोप देतात. बापरे, ह्या उपाय. हे सौघाचे अनुमान ज्ञान कैचे. मग आता निष्कर्ष बघा. निष्कर्ष सांगतायत. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा, माया पूर्व पक्ष खंडावा, विवेक बळे. की हा सगळा स्वाभिमान म्हणजे माझं काही चुकलं आहे, मी काही स्वतःमध्ये सुधारणा करायला पाहिजे आहे, हे न मानता तसंच जी रूढीनुसार जे आहे तसंच करत राहणं, याला समर्थ स्वाभिमान म्हणतात. तर म्हणजे तो सांडा, प्रत्यय विवेक मांडा. जो तुम्हाला डायरेक्ट अनुभव आहे, संतांना गुरूंना सांगा, नाही मला बसतायत नामस्मरण करता, माझ्याकडनं नाही हो, जे काय प्रामाणिकपणे त्यांना सांगा. आणि हा जो पूर्व पक्ष आहे की ही जाणीव खोटी आहे, खरी आहे, जे काही आहे, हा पूर्व पक्ष खंडावा. कशाच्या आधारे? विवेक बळे. विवेकाने हा पूर्व पक्ष खंडावा, असं समर्थ सांगतायत. इथे हा समास संपतो. आता ह्याच्यावर आणखीन, ह्या ओवीवर आणखीन विचार करायला पाहिजे. तो आपण असं करू, पुढच्या वेळे विचार करू आणि मग त्यानंतरचा आपण समास आहे तो पुढचा समास तो आपण बघू. तर आता मी इथे थांबतो. आपली आजची वेळ संपली. तर मी थांबतो इथे. मग आपल्याला काही चर्चा प्रश्न वगैरे असतील तर आपण आहे वेळ आपल्यापाशी. तर आज आपण कसं बघितलं की रूढी परंपरेनुसार हवं तर करा, पण गुरूंना सांगा की आमची अशी रूढी आहे, हे करू का नको. त्यांच्या सल्ल्याने सगळं करा, जे कोण गुरु आपले असतील ते. किंवा तुम्ही आता काय ज्ञानेश्वरी वाचत असाल, दासबोधात आपण दासबोध वाचताय म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपली साधना करायची. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Thank you very much.